हाय नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण इथं आज बनवूयात टोमॅटोची चटणी. तर मी इथं कांदा कट करून घेतला आहे, टोमॅटो कट करून घेतला आहे, धुवून ठेवला आहे आणि इथं मसुराची डाळ भिजत घातली. डाळ कुठली टाकली तरी चालती, पण मी मसुराची घेतली. तर इथं 4-5 बारीक छोटे कांदे होते ते घेतलेत आणि 3 टोमॅटो घेतलेत. तर चला आता गॅस चालू करूया आणि त्याच्यावर कढई ठेवूयात. मी कांदा डायरेक्टच टाकला आहे. तर जशी कढई गरम होईल तसा कांदा गरम होईल, सुकला जाईल. पाणी त्याच्यातलं असेल ती कोरडा होईल, मग नंतरच आपण त्यात तेल टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आता इथे कांदा आपण चांगला सुकवून घेऊयात, मग नंतरच भाजून. पाणी असल्यामुळे तो काही लगेच भाजणार नाही. तर चला तर इथं घेऊयात चांगला असं परतून आणि ह्याला कोरडा करून घेऊयात. डायरेक्ट तेलात टाकलं तर त्याला बराच वेळ लागणार, म्हणून अगोदर. तर इथं बघा आता चांगला कोरडा झाला आहे. आता आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊयात. चांगला कोरडा झाला आहे आता हे कांदा. मग आता तेल टाकून घेऊयात, म्हणजे पटकन भाजन तेलामध्येच. आता हलवून चांगलं परतून घेऊयात तेलामध्ये. तेलातच भाजून घ्यायचा आहे तो. आता कांदा चांगला भाजलाय. मग आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो पण चांगला तेलातच परतून घ्यायचा आहे. टोमॅटो अगोदर चिरून ठेवला होता धुवून, आणि आता हा पण ह्याच्यातच चांगला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. कांदा पण चांगला भाजून घेतला आणि टोमॅटो पण. तर आता हे चांगलं दोन्ही पण चांगलं तेलातच परतून घेतलंय. आता आपण ह्याच्यात थोडीशी हळद टाकूयात, नंतर मीठ टाकूयात आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. लहान मुलं खाणार असली तर नाही टाकलं, लहान मुलांना बनवून देणार असेल तर नाही टाकलं तरी चालतंय. आणि लाल तिखट टाकू शकता, हिरवी पण मिरची कोणी टाकते, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकते. तर मी तर काळा मसाला टाकते. मग तसं तर आपल्या आपल्या आवडीनुसार ते टाकायचं आहे. लाल तिखट टाकलं तरी चालतंय, हिरवी मिरची पण टाकली तरी ते छानच लागते. आणि मी काळा मसाला टाकते. हा बघा ते काळा मसाला टाकलाय. छान अशी मस्त अशी झाली. आता ह्याला 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यानंतर ही पूर्ण तयार होते. ह्याच्यात डाळ टाकायची राहिली, आपण आता ती डाळ पण टाकून घेऊयात. डाळ शिजायला का जास्त टाईम नाही लागणार, का तर आपण अगोदर भिजत घातली ती डाळ, आणि मसुराची डाळ असल्यामुळे पटकन भिजते ती. दुसरी पण टाकू शकता तुम्ही, आपल्या आवडीनुसार डाळ पण टाकू शकता. असं काही नाही की मसुराचीच टाकायची म्हणून. तर छान आता हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा इथं छान असं मिक्स झालंय. आता ते आपण 2 मिनिट त्याला झाकून ठेवूयात, कमी गॅस करून. मग ते छानपैकी, आणखीन ती डाळ थोडीशी कच्ची असली तर ती होऊन जाते त्याच्यात ती झाकून ठेवल्यानंतर. आता ती तयारच झाली टोमॅटोची चटणी खाण्यासाठी. आता तिला थोडं झाकून ठेवूयात आणि नंतर मग काढून घेऊयात. आता मी इथं 2 मिनिट ते झाकून ठेवणार आहे. तर बघा आता ही तयार झाली आहे छान अशी. तर चला बघा, मस्त झाली. बघत राहा व्हिडिओ माझ्या चॅनलवरचे, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय बाय.